गावच्या बाजारात पण असं फसवतात की नाही काय सांगू। तर नमस्कार ताईनो, तर इथं मी मसुरीची आमटी बनवते, म्हणजे आमच्या कोल्हापूरच्या भागात मसुरीची आमटी म्हणतात। मी मसूर भिजत घातली होती 1 तासभर। तर इथं बघा आमच्या इथं रविवारचा आठवडी बाजार असतो, तर कनी मोठा बाजार म्हणून शेजारच्या गावी गेले होते। तर तिथं बघा एका ठिकाणी कनी 20 रुपयाला पेंडी होती आणि 4च ढाळ्या होत्या। आणि तो माणूस म्हटला की महाग झाले भरपूर आता भाजीपाला। मला वाटलं खरंच, म्हणून मी घेतली, कारण मला जेवणामध्ये कोथिंबीर घातल्याशिवाय कणी असं बरं नाही वाटत, त्यामुळे मला कोथिंबीर लागतेच लागते। मग घेतली, सगळा बाजार केला आणि तिथून बाहेर पडताना वाटेवर दुसरा माणूस होता। भली मोठी पेंडी होती आणि त्याच्याकडे किंमत पण 20 रुपयेच होती, म्हणजे दोन्ही ठिकाणी 20 रुपयालाच, पण एका ठिकाणी 4च ढाळणे, एका ठिकाणी कनी त्याच्या 4 पट का 5 पण मोठी पेंडी होती। तर इथं मी मसुरीची आमटी फोडणीला दिली, ती दुसऱ्या गॅसवर ठेवली। त्यानंतर भात शिल्लक होता शिळा, तो फोडणीला दिला। त्यानंतर इथं बघा ब्लाऊज मी किती म्हणजे महिने झाले असतील आणून ठेवलेले आहेत, शिवायला द्यायलासाठी बाहेर काढते कपाटातून परत आत ठेवते, असं व्हायला लागलं। त्यामुळे म्हटलं आता बॅगमध्ये घालून ठेवायची मापाचं ब्लाऊज आणि ते ब्लाऊज पीस, म्हणजे त्या काकी आल्या की त्यांच्या जवळून ते शिवायला द्यायला बरं पडेल। त्यानंतर इथं बघा कपडे धुवून वाळवून अशी टेबलावर आणून ठेवलेले आहेत, ती सगळी मला आता घडी करून ठेवायचे आहेत। तर कामाला सुरुवात करायच्या अगोदर म्हटलं पहिल्यांदा पोटोबा करून घेऊया, त्यानंतर सगळ्या कामांना सुरुवात करूया। तर या ताईनो नाश्ता करायला चला, ह्यासोबतच बंद करते। धन्यवाद।